म्हणजे पूर्ण आलिंगन जाणार नाही इतका साईजचा हा पराडा आहे। जर तुम्ही पाहिलं तर काचेचे तावदानं तुम्हाला 70 ते 80 वर्षापूर्वीचा फोटो माझ्या हातात आहे। हे आहे पानेरा आधुनिक भाषेमध्ये प्लॅटफॉर्म। अरे बोल नाही हा सुरू केले का? नमस्कार, द मिक्स बॅग या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आहोत 150 वर्ष जुन्या घरामध्ये। या झोपाळ्यावर बसलो आणि मी 150 वर्ष जुन्या या भूतकाळात हरवून गेलो। या घराचं वैशिष्ट्य काय आहे, या विस्तृत घराची रचना कशी आहे आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे इतरही व्हिडिओ पहा। हा वसईचा गौरवशाली इतिहासाचा वारसा तुम्हाला आवडला तर नक्कीच या चॅनलला शेअर करा। तर चला आपण बघूया 150 वर्ष जुनं घरा महत्व काय होतं। मी बसलोय बाकड्यावर, ज्याला वाडवळी भाषेमध्ये बाक म्हणतात आणि फलाट सुद्धा काही म्हणतात। आणि ही जी रचना आहे जर तुम्ही पाहिलं तर हा जो ओटा आहे, हा ओटा इतका सुंदर आहे की जवळजवळ इथे मला वाटते 70 ते 80 लोक बसू शकतात। जर मी तुम्हाला दाखवतो, इतकी सुंदर रचना ओट्याची आहे। एका रांगेमध्ये छानसे खांब आहेत आणि इथे तुम्हाला दोन्ही बाजूला माझ्या डावीकडे आणि माझ्या उजवीकडे तुम्हाला ओटीवरच्या खोल्या दिसतील। जर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो ओसरीवरच्या खोल्या, तर ओसरीवरच्या खोल्यात काही ठराविक घरांमध्येच किंवा सुखवस्तू घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। इतर घराच्या ओटीवर दोन्ही बाजूला कुवेल नावाचं एक बसण्याचं स्थान तयार केलं जायचं। इथे जर तुम्ही हे खांब पाहिले तर हे खांब इतकी सुंदर याची रचना आहे। दगडी खांब आहे, दगडी खांब लाकडाचे खांब आहेत वाटतात दगडी, आणि हे छान असे दगडाच्या खोबडीमध्ये बसवलेले आहे, कोरीव काम आहे। आणि इथे त्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो नेमकं याला, ते जे बीम म्हणतात, सगळे सागवानी। सागवानी ही सगळी रचना आहे। जर तुम्ही पाहिलं हा माळा आहे ओटीवर किंवा ओसरीवरचा माळा। या माळ्यावर जर पाहिलं तर 3, 6, 9 असे छोटे छोटे खांब बसवलेले किंवा फळ्या टाकलेल्या आहेत, त्याच्यावर फळ्या आहेत आणि खालती त्याला मजबूतीसाठी किंवा स्थिर राहण्यासाठी छान अशी रचना केलेली आहे। वरती पोटमाळा आहे आणि इथे 3 वर्ग आहेत। आपल्या सोबत आहेत सिल्वेस्टर अंकल, यांना हे या घरामध्ये तुमचा जन्म झाला आणि हे जे घर आहे ते जवळजवळ तब्बल 150 वर्ष जुनं घर आहे। 1877 साली बांधलेलं, किंबहुना त्याहून अधिक सुद्धा असू शकतं। तर याचं आपण इतिहास जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सिल्वेस्टर अंकल, मी तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। त्या पलीकडे तुम्ही पाहू शकाल बँगलोरियन कौला आहे, ज्याला सुद्धा सागवानी लाकडं आहेत। ही सागवानीच लाकडं आहेत अंकल, आणि छानपैकी याची रचना 150 वर्षापासून जशीच्या तशी आहे। 1877 साली बांधलेलं हे घर, या घरामध्ये 2 आमदार होऊन गेले। आपल्यासोबत आहेत सिल्वेस्टर अंकल, ते आपल्याला पहिल्या घराविषयी माहिती देतील। इथे जर आपण पाहिलं तर इथे छानशी तस्वीर दिसते। ह्या कोण आहेत? जॉन कोलेची आई आहे। जॉन कोलेची आई आहे। आणि नीट जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला पाहता येईल की हाताने काढलेलं चित्र आहे, म्हणजे हा फोटो नाही आहे। तर हे जे आहे ऍक्च्युली वाडवळी लुगडं आहे, हातामध्ये आणि पायामध्ये जोडवे आहेत। 70-80 वर्षाचं 70 वर्षापूर्वीचं चित्र आहे, त्या काळी इतकं सुबकतेने काढलेलं आहे। आता ह्या कोण आहेत? जॉन कोले, जॉन कोले म्हणजे विधान परिषदेमध्ये 10 वर्ष मेंबर ऑफ पार्लमेंट। ओके। 3 जानेवारी 1992 ला त्याचं देहावसन झालं। त्यांचा जन्म झाला 1920 जुलैमध्ये, 3 जुलै 1920 मध्ये। यांच्या वर्गामध्ये प्रवेश करूया। खूप सुंदर अशी रचना आहे। इथे आलं तर घराची डागडुजी तरी ठेवलेली आहे आणि भिंती सुद्धा खूप छान प्रकारे लेपन केलेलं आहे। इथे किती खोल्या आहेत? 1, 2 आणि बाहेरचे 3। हे काय आहे? हा दरवाजा दुसऱ्या वर्गामध्ये जायला, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर
ओके 2 वर्ग. हो आणि मग तर विभक्त कुटुंब पद्धत असं जर तुम्हाला वाटत असेल असं नाहीये. हे संयुक्त कुटुंब आहे पण प्रायव्हसीसाठी 3 वेगवेगळे घरं आहेत आणि यांच्यामध्ये सुद्धा व्यवहार होण्यासाठी हे 3 इथून सुद्धा असेल मला वाटतं तिथून सुद्धा आहे प्रवेशासाठी. तिथे नाही पण इथून त्या वर्गामध्ये जायला त्या घरामध्ये जायला प्रवेश आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर छान अशी पेटी आहे लाकडी पेटी. तर मला वाटतं की हे लग्नामध्ये दिलं जायचं. आधी कपाट नव्हती लग्नामध्ये दिलं जायचं. मागे सुद्धा तुम्ही पाहिलं तर छोटं पुन्हा एक बाक आहे. तर जागोजागी तुम्हाला एक बाका आणि पेट्या दिसतील. आपण पुढे ती पाहणार आहोत. हा छोटासा पलंग आहे त्याला आपण दिवाण म्हणतो बरोबर. तिथे जर पाहिलं आलतार आमच्या भाषेमध्ये किंवा ख्रिस्ती भाषेमध्ये आम्ही तो आलतार ज्या घरामध्ये एकत्र रोजरी केली जायची आणि मग रोजरीनंतर संध्याकाळचं जेवण. तुमच्या काही आठवणी आहेत का संध्याकाळचं रोजरीच्या वेळेच्या? रोजरी रोजरी करायची जेवण नाहीतर जेवण नाही. ओके. लहानपणी मला सुद्धा असं आहे. आता ते रोजरीचं प्रमाण खूप कुटुंबामध्ये कमी आहे पण रोजरी तेव्हा केली जायची ज्यामुळे एकत्र कुटुंब एकत्र राहायचं. मग तुम्ही हिंदू धर्मातले असाल इतर धर्मातले असाल एकत्र जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचं कुटुंब एकत्र येतं. तिथे पाहिलेली एक खुटी आहे छानशी खुटी. ती सुद्धा सागवानी लाकडामध्ये आहे. याच्यावर कोट त्यावेळेचं जर धोतर असेल ते किंवा टोपी बरोबर टोपी सुद्धा टांगवली जायची. हा एक सुंदर फोटो मला मिळाला. व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर खूप छान असं जोडगळीचा हा फोटो आहे. फोटोमध्ये कोण आहे अंकल? जॉन कोल आणि मिसेस. आणि या फोटोला किती वर्ष झाले असतील? 70 ते 80 वर्षापूर्वीचा फोटो माझ्या हातात आहे आणि खूप अप्रूप वाटतं की इतक्या छान प्रकारे त्यावेळेला सुद्धा आपले फोटो लग्नाचे फोटो काढले जायचे. ओके. आणि हा फोटो बघा किती छान काढलाय. म्हणजे त्यावेळेला अत्याधुनिक कॅमेरे नव्हते आताच्या सारखे DSLR कॅमेरे नव्हते. हा खूप छान काढले. इथे जर तुम्ही पाहिलं तर एक लाकडी कपाट याला काय म्हणायचं तुमच्या आपल्या टाकामारी जसं अलमारी तसं टाकामारी म्हणजे वाडवळी भाषेतला हा शब्द मी पहिल्यांदा शिकलेलो आहे. धन्यवाद. इथे कडी बघा ही पितळेची कडी असेल पितळेची कडी आहे. याची डिझाईन जर तुम्ही पाहिली ती सुबक डिझाईन. 150 वर्षापूर्वीची पितळीची कडी इथे तुम्हाला दिसेल. आता आपण आहोत मधल्या वर्गामध्ये आणि याची जर चौकटीची रचना पाहिली तर खूप सुंदर आहे. आता अशा चौकटी तुम्हाला काही नवीन घराच्या बांधकामामध्ये सुद्धा वापरल्या दिसतील दर्शनी भागामध्ये. आणि याची सुद्धा रचना ही सुद्धा पितळीची कडी आहे ज्याला रंगकाम नंतर केलं गेलेलं आहे. तर मला मी असं ऐकलंय की हे दोन्ही वर्ग डावीकडे उजवीकडे नंतर बांधले गेले. हे पहिलं बांधलं गेलं होतं. त्यावेळेला घराचं स्वरूप छोटं होतं. छोटं होतं. जर तुम्ही प्रवेश केला तर डावीकडे तुम्हाला एक कोंडाडा दिसतो. आपल्या भाषेमध्ये वाडवळी भाषेमध्ये आणि त्याला कोंडाडा बोलायचे. हा दिवा ठेवण्यासाठी दिवा ठेवला जायचं. आता पंथी ठेवलेली दिसते. मध्यंतरी इथे चित्रपटाचं एक शूटिंगचं कदाचित तिथली असावी. हे काय आहे? जुन्या पद्धतीचा फ्यूज पहिले फ्यूज अशी होती. असा खेचला का बंद. ओके. असा एनर्जी चालू आहे. खेचला की लाईट बंद होणार. खेचला का लाईट बंद होणार. आणि ही जी बांधणी ही मला वाटतं चिनी मध्ये पण चांगलं क्वालिटी असं. तिथे जर तुम्ही पाहिलं की दुसरा एक कोंडाडा दिसतो. म्हणजे प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला दोन्ही मजला कोंडाडे आहे आणि हे दरवाजे इतके भक्कम आहेत इतके मजबूत आहेत. त्याची साईज तुम्ही बघितली मजबूत दरवाजे मजबूत आहे. इथे तुम्हाला ही खोली आहे. एक खोली आहे. दोन खोल्या आहेत आणि इथे शिडी आहे जी खुंटीवर लावली गेली आहे. याचा उपयोग तुम्ही कशासाठी करायचे? काय काम सगळं तुम्ही काय वरती कौलं फुटते ते कौलावर चढायला लागतं. डिझाईन तुम्ही जर पाहिली तर इतकी सुंदर आहे बघा. छानशी फुलं चितारलेली आहेत आणि इथे क्रॉस पुन्हा. आणि हे कशासाठी आहे? ही कडी अडकवण्यासाठी बरोबर. इथे छान बाग ठेवलेला आहे ज्याचा वापर बसण्यासाठी केला जायचा. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर अगोदरच्या वर्गापेक्षा काहीतरी वेगळं आलतार तुम्हाला इथे दिसेल. त्याच्याविषयी तुम्ही माहिती द्याल का? हे
आपलं चर्च रमिनी चर्च त्याची त्याचा एक प्रतिकृती केलेली आहे. म्हणजे मेन मुख्य वेदीची ही प्रतिकृती आहे. तर हे जे ऑल्टर आहे ते रमिनी चर्च मधल्या मुख्य वेदीची प्रतिकृती आहे. आता जर तुम्ही रमिनी चर्च मध्ये गेलात तर ते अल्टर हे या प्रकारचं अल्टर तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्याच्या अगोदरची काही कारणास्तव ती वेदी आगीमध्ये बक्षस्थली पडली आणि त्यावेळेला सुतारांनी ती वेदी बांधलेली होती आणि ही वेदी इतक्या सुबकतेने बांधलेली आहे. प्रतिकृती आहे. प्रतिकृती म्हणजे छोटी प्रतिकृती पूर्ण सागाची. त्याची रचना तुम्ही पाहू शकता. थोडं जवळ येऊ शकता का? छान फुलं आहेत आणि बारीक बारीक बारकाईने ही नक्षीकाम किंवा हे कोरीवकाम केलेलं आहे. हा त्या वर्गातून इथे येण्यासाठी हा दरवाजा आणि हा जिन्याजवळचा दरवाजा. दोन होते. प्रत्येक याच्यामध्ये 2-2 खोल्या आहेत. जर तुम्ही खाली आलात, थोडस खाली लक्ष द्या अजून. खाली खूप छान ऐसपैस अशी जागा आहे. मागे मला वाटतं इथे दरवाजा असावा पहिला. इथे दरवाजा होता आणि त्यानंतर किचन होतं. याच्या मागे हे किचन आहे. ओके, किचन आहे. हे किचन आहे. काही का रूम होता. हा एक रूम होता. इथे जेवणासाठी म्हणजे काय म्हणतो बंची बोलायची तेव्हा बंची म्हणायची. हा, बंचीवर पाचेंजा वगैरे ठेवलं जायचं. इथे पानेर होतं. पानेर जवळ येऊ शकतो ऑजबी. पानेर हा हे आहे पानेर, ज्याची रचना एकदम भक्क. पानेर म्हणजे एक आताचा आपला किचन, आपल्या आधुनिक भाषेमध्ये प्लॅटफॉर्म, ज्याच्यावर आपण भांडी ठेवायची. आता भांडी आपली याच्यामध्ये जातात, ड्रॉवर्स मध्ये जातात, पण याच्यावर भांडी ठेवलं जायचं. पाण्याचा एक तांब्याचं भांड ठेवलं जायचं ज्याच्यातून आम्ही पाणी घ्यायचो. तेव्हा मग तुम्ही बुड्डा वगैरे वापरायचे का? बुड्डा वापरायचो ना. बुड्डा म्हणजे काठीला करवंटी लावली जायची आणि त्याच्याने पाणी घेतलं जायचं. बरोबर. हो बरोबर. अंघोळीसाठी स्पेशली कढई आहेत. कढई आहेत. कढई आणि त्याच्यामुळे बुड्डा असायचा. बुड्डा ते अंघोळीसाठी एक मागे इथे एक बे मांडलं, चूल केलेलं मांडलं होतं. कोण येईल तो घ्यायचा आणि ओतून ठेवायचा दुसरा. बरोबर. अशी ते पद्धत आहे. इथे जर तुम्ही पाहिलं कौलाची रचना तुम्हाला दिसेल. डाळी आहे लग्नाची. लग्नामध्ये आपण वडे टाकतो. पीठ टाका त्याच्यावर. ओके, त्याच्यावर पीठ मळायचे आणि मग वडे करण्यासाठी 4-5. याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. वर दिलेल्या आय बटनवर तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ पाहू शकता. डुक्कर पकडण्याची पद्धत सुद्धा तुम्ही पाहू शकता. तुम्ही डुकराची खुडी होती का मागे? होते. आता गेलं, संपलं. ओके, इथून तुम्ही दुसऱ्या नाही एकच खोली आहे. एक खोली आहे. ओके, खोली आहे. म्हणजे इथे तुम्हाला 3 खोल्या दिसतील. 2 खोल्या वर, तिसरी खोली इकडे मध्ये बघू शकतो. नाही, ही छान खोली आहे. इथून दरवाजा आहे पुन्हा त्या दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी. दरवाजा लावताय आणि अरे वा, भिंतीमध्ये आरपार जातात. बघितलं तुम्ही तर हा पूर्ण भिंतीमध्ये मध्ये जातो. इथे सुद्धा. ओके, आणि इथे कडी आहे. हाताने खेचण्यासाठी. वा, खूप छान. इथे पहिलं ते जेवणाचं टेबल आहे. सगळं एकत्र जेवण केलं जायचं. लग्नामध्ये जेवणाची वेगळी पद्धत होती. आता आपली बुफे सिस्टीम आहे. पहिले एकत्र बसायचे. त्याला काहीतरी एक शब्द प्रकार आहे जेवणाचा. तेव्हा आपण काचेचा बशा, काचू म्हणजे चिनी मातीच्या बशा, त्यावेळेला टेबलवर बसायचे ना लग्नात. ओटीवर बसायचे. ओटीवर बसायचे. 60 टेबल ओटीवर. 60 टेबल बसल्यानंतर जवळजवळ 70-80 लोक एका टाइम जेवायचे. आपलं भरपूर पद्धत नव्हती. बरोबर. मग ते उठल्यानंतर पण दुसरे बसवायचे. तोपर्यंत ते वेटिंग मध्ये आणले आणि कासव्या बशा सगळ्या चिनी मातीच्या. आता सगळी पद्धत द्यायला गेली होती, पण अगोदरच्या काही गोड आठवणी अजूनही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. ही जुनी घटना आहे. आणि ही लाइटिंग खूप वेगळी पद्धत वाटते. पहिले ओपन होती ना. किती वर्ष झाली असतील? 64 साल आहे. 1964 ला मला वाटतं आसपासच्या परिसरात तेव्हा लाईट नसेल. पाहिलं तुमच्याकडे. हो, एक सिंगल फेस. तुम्ही वरती पाहिलं तर तुम्हाला छान असा पोटमाळा दिसेल. तर आता आपण जाऊया तिसऱ्या वर्गामध्ये. वा,
दरवाजाची रचना बघा, दरवाजाची डिझाईन बघा आणि याची कडी बघा. याला आपल्या वाडवळी भाषेमध्ये पुन्हा एकदा मी म्हणतो खीळ म्हणतात. खूप वजनदार आहे. ही कॉपर आहे, कॉपरची आहे, खूप वजनदार आहे. हा दरवाजा उघडूया आणि मध्ये प्रवेश करूया. एक दरवाजा वजन वाटतोय मला. आता हा वर्ग कोणाचा होता? इपिक कोयलो. त्यांच्याविषयी थोडी माहिती सांगाल का? मला सांगायचं तर ते वकील होते, वकील सेंट झेवियरला प्रोफेसर होते. कोणत्या साली? 1945 ते 50च्या दरम्यानमध्ये प्रोफेसर असणार आणि ते सुद्धा सेंट झेवियर सारख्या नामांकित कॉलेजमध्ये चर्चगेट जवळच्या. ते खूप वेगवेगळं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर वकिली केली आणि ते सुद्धा आमदार सुद्धा होते. स्टीफन कोयलो. तर स्टीफन कोयलो हे जे आहेत ते सुद्धा त्यांनी व्हायोलिन वादक होते. इपिक कोयलो हे वसईचे पहिले आमदार होते का? पहिले होते. आणि त्याच्यानंतर मग जॉन कोयलो. ओके. हा एक रूम आहे, तो एक रूम आहे. ओके. आपण रूम मध्ये पाहूया. मला वाटते लाईट लावावं लागेल आपल्याला. तर ही ओटीवरची खोली बरोबर. हा, तर ओटीवरच्या खोलीतून आपण या रूम मध्ये येऊ शकतो. इथे जर तुम्ही पाहिलं तर लग्नाची पेटी तुम्हाला दिसेल, सागवानी पेटी. मला खाट दिसेल, सुभाने विणलेली खाट. आणि अशा प्रकारच्या नंतर माशी पण होती ना, माशी. हा, हिंदोळा, ज्याला आपण हिंदोळा म्हणतो किंवा झोपाळा. ही खाट छोटी आहे. ही मोठ्या खाटेच्या खाली घालण्यासाठी जागा वाचवण्यासाठी. हा, मग मोठ्या खाटी घालून काढायची. लहान मुलासाठी असेल किंवा कोणी पाहुणा वगैरे आला तर ते बसण्यासाठी असेल. खूप छान आहे. बैठक बैठकीची खाट म्हणू शकतो किंवा लहान मुलाला झोपण्यासाठी अशी आपण खाट म्हणू शकतो. हे कोणाकडे नाहीये, मी पाहिलंच नाही असं. म्हणजे खाट मी बघितली पण खाटेवर झोपलोय, पण ही खाट मी पहिल्यांदा बघितली. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला टाकामारी, पुन्हा एकदा हा शब्द येतोय. काचीची टाकामारी. तिकडे जी पहिल्या वर्गात होती ती लाकडाची काचामारी होती, टाकामारी होती. सॉरी पण आहे. तर ही ओटीवरची खोली. ओटीवरच्या खोलीतून आपण आतल्या खोलीमध्ये या दरवाजातून येऊ शकतो. इथे तुम्हाला अजून एक टाकामारी दिसेल, ही पूर्ण भिंतीमध्ये बसवलेली आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक खाट दिसेल. ही खाट आहे. त्याच्या खाली ती खाट बसवली जायची. खाटीवरचं झोपणं आणि पलंगावरचं झोपण्याच्या मध्ये जमीन असण्याचा फरक आहे. म्हणजे आता जी पाठदुखी समस्या आहे ती याच्यावर नसेल कदाचित. बरोबर, तेव्हा पाठ दुखत नव्हती. इथे बघा या खोलीला एक खिडकी आहे जी बाहेर उघडते आणि खिडकीची गज बघा. वरती तुम्हाला एक सुंदर काचेची डिझाईन असणारी तावदान दिसेल. इकडल्या दोन काचा आता काळ्या चौकात नाही. पहिल्या सड्या उभ्या होत्या, आता आडव्या झाल्या. हा, आपल्या ओके अंकलचं खूप छान असं एक निरीक्षण आहे. आता आडव्या सड्या झाल्या, पहिल्या उभ्या होत्या. तर आपण ओटीवरच्या खोलीतून आतली खोली बघितली. ही दुसरी खोली आहे. हे काय आहे? त्या वर्गात जाण्यासाठी ही रूम आहे. एकूण किती रूम आहे त्या वर्गामध्ये? 5 रूम या वर्गामध्ये आहेत. हा जो घराचा एरिया आहे तो मोठा आहे. वा, ही पुन्हा इकडे ही टाकावरी. म्हणजे या प्रत्येक खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाकावर आहेत. ओटीच्या खोलीमध्ये काचेची आहे आणि इकडे लाकडाची आहे. तर इथे सुद्धा भिंतीमधली सॉरी इथे सुद्धा खिडकी तुम्हाला दिसेल. आणि त्याची रचना वरचं आणि मग खालचं धडपण आणि भिंत पण किती 16 याची 16 mm. भिंती बघा किती 16 mm. याचं काय म्हणजे वैशिष्ट्य काय होतं? गाभऱ्यासाठी मजबूत. आणि परत बाहेरची गरमी आत येऊ नये याच्यासाठी सुद्धा सगळं तुम्ही इलेक्ट्रिक सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत. घराची सुस्थिती 150 वर्षापूर्वीचं घर आता सध्या तरी ते राहत नसले तरी त्यांनी आत्मीयतेने जपलेलं आहे. तिथे तुम्हाला पुन्हा 2 छोटे छोटे पलंग दिसतील. हे काय आहे? त्या रूममध्ये जाण्यासाठी. अरे वा, म्हणजे अंतर्गत जाळं या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे लपंडाव खेळण्यासाठी खूप छान आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याला म्हणतात एक गल्ला आहे. गल्ला आमचं दुकान होतं होळीला. कशाचं दुकान होतं? किराणा. ओके. त्याचे गल्ला आहे तो पैसे मिळवण्यासाठी. चल ना आपण बाहेर
म्हणजे इथे तुम्ही थोडं तसं बसून मला वाटते व्यवहार करायचा आणि मागून मग किराणाचं सामान दिलं, इकडून पैसे घेतले, या खड्यामध्ये ठेवले. खूप छान. म्हणजे हे लिहिण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे टेबल लिहिण्यासाठी टेबल आहे. ही आहे पुन्हा, याला काय म्हणतात तुम्ही? पडवी. पडवी किंवा शुद्ध मराठीमध्ये आपण पडवी म्हणतो. त्याच्यावर फळी ठेवायची, फळी आणि आपले भांडी ठेवायचे, त्याच्यावर भांडी ठेवायचे. ओके, म्हणजे ही वरची बनची म्हणजे भांडी ठेवायची, त्याच्यावर फळी असली ना म्हणजे आपली चौकड बिकड ठेवायला वरती, म्हणजे फुटून पितळीची भांडी वगैरे किंवा पितळीची कमी होती, कधी आपली मातीची भांडी. अजून जरा जवळ तर इथे तुम्हाला एक थोडीशी खोपण अशी आतमध्ये केलेली दिसेल आणि अडवण्यासाठी त्यांनी बाहेर असं फळी बसायची वर घेतले, याच्यामध्ये फळी बसवली जायची. आपण वर जाऊया. सगळ्यात स्पेशल आता आपण वर पाहणार आहोत. पडवीचा किंवा पडगळीचा दरवाजा आपण लावतोय आणि याची कडी बघा, याची कडी वेगळ्या पद्धतीने आहे. ओके, थोडी बाहेर घ्यायची, अशी उचलायची आणि याच्यामध्ये अडकवायची. अरे वा, चवीवरती कशी ऑझविन चव. दोन्ही साईडला तुम्हाला हा जिना बघा किती मजबूत आहे आणि पायऱ्या सुद्धा तुम्हाला दिसतील अगदी लाकडाच्या आहेत, सागवानी लाकडाच्या. इथे ही कडी आहे, याचा उपयोग कशासाठी व्हायचा अंकल? पाणी गरम करण्यासाठी. ओके, एकत्र कुटुंबासाठी एकदाच पाणी पाणी घ्यायचं. आणि हे काय आहे? हे आपल्या याचे राठाचे दाते आहेत ते. ओके, म्हणजे चक्राला ते पूर्ण चारी साईडून जायचं, मग ते एक चक्र दुसऱ्या चक्राला फिरवायचं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर हे हातामध्ये घेतल्यावर इतके वजन आहेत, म्हणजे ऍक्च्युअल जे मोठं चक्र जे आहे सगळंच आहे. मोठं चक्र जे असेल ते किती वजन असेल? याला दाते म्हणतो, बरोबर? दाते ना तुम्ही सांगितलं. तर ही रचना जी आहे तुम्ही पाहिली कौलाची, तर उतरती आहे पावसाचं पाणी लवकर खाली जाण्यासाठी. आणि इथे बघा जिन्याची रचना किती सुंदर आहे. या खुर्च्या, लाकडी खुर्च्या, ज्या तुम्ही ओपन करून याच्यावर आरामात बसू शकता आणि जागा वाचवण्यासाठी पुन्हा फोल्ड करून ठेवू शकता. कणगे. हे काय अंकल? हे चौकट. चौकट सांगितलं आहेत वरती. त्याच्यामध्ये स्वयंपाक करायचा ना, त्याच्यामध्ये स्वयंपाक केला जायचा. चौकटातलं चिंचवणी किंवा आपण आठवण बनायची आणि त्याला चव लागायची आणि बाफात. याचे आपण व्हिडिओ आणणार आहोत आपल्या चॅनलवर. इथे सुद्धा छोटं चौकट दिसेल, ते पण इथे तुम्हाला एक अजून कबाट दिसेल. कपाट आहे आणि कपाटावर ही नक्षीकाम किती सुंदर प्रकारे ही नक्षीकाम आहे. तुम्ही जर पाहू शकता एकदम छान प्रकारे त्यांनी नक्षी काढलेली आहे. ही पूर्ण इथे खाट खूप आहे, भात साठवणीसाठी. मंडळी मी तुम्हाला एक खूप छान अशी गोष्ट दाखवतो. भाताची साठवण करण्यासाठी हा कणगा असा तुम्ही भात लावायचे का आधी? भरपूर. ओके, आणि मग ही पूर्ण मोठं झाल्यानंतर खालून आणि वरून याला भात टाकायचं, त्याला शेणाने सारवायचं आणि त्याच्यामध्ये भात टाकायचं आणि मग सोयीनुसार वरून पॅक सोयीनुसार मग काढायचं. याला कणगा म्हणतो, जो आता कुठल्याही घरी नाही. आता आपण आवश्यकतेनुसार भाताच्या गोणी आणतो, तांदळाच्या गोणी आणतो आणि स्वयंपाक करतो. पण आधीच्या आपल्याच शेतातला भात साठवून त्याचा स्वयंपाक कसा केला जात असेल, त्यातली मजा जी आहे ती खूप छान आहे. वरती पहा, याची रचना जी आहे ती खूप छान आहे. डोक्यावर इतक्या मोठ्या प्रकारे त्यांनी बीम टाकलेले आहेत आणि मग त्यावर पुन्हा आधार देऊन त्यांनी बीम चढवून मग कौलाची रचना आहे. खूप छान. इथे एक तुम्हाला पेटी दिसेल, ही मुजी आहे ना, याला काय म्हणायचे अंकल आपण आधी? ही मुजी आहे. मुजी याची आहे कसली कोणता? चिनी मातीची मुजी. ओके, मला मातीची वाटली. त्याच्यामध्ये चिंच वगैरे ठेवली जायची. चिंचेचा कालवणामध्ये जास्त वापर अजूनही वाडवळ किंवा इतर समाजामध्ये केला जातो. आणि चिंच जवळसाठी चिनी मातीची तुम्हाला मुजी दिसेल, ज्याला आपण पिंप सुद्धा म्हणू शकतो आताच्या आपल्या भाषेमध्ये. पुन्हा आपण इथे ठेवूया. इथे तुम्हाला एक मोठा पाड आहे. हे याच्यामध्ये हे होती काचेची हे असायचं आणि त्याच्यावर लाईट लावायचं, कंदील. ओके, काच फुटली. ओके, इतकं हे पण हे अडकून ठेवायची आणि याच्यामध्ये ठेवायचा दिवा. हे पूर्ण लाईट पडायचा. ओके, हे पूर्ण पराठा. दुसरा पराठा कणगा. ओके, कणगा.
हा पराडा आहे बरोबर ना? याच्यामध्ये काय असायचं? भात ठेवायचं. त्या पराड्याचं झाकण जर तुम्ही पाहिलं, हा ते लोखंडी झाकण आहे. आपण कवलं थोडी बाहेर काढूया तर तुम्हाला भाताची शीतं दिसतील खाली जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं. पराड्याची साईज म्हणजे पूर्ण अलिंगन जाणार नाही इतका साईजचा हा पराडा आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये इतकं समजण्यात येणार नाही. आणि ही पूर्ण हा पहिला वर्ग आहे आणि ह्या मधला वर्ग सगळं ओके. म्हणजे प्रत्येक कुटुंब त्यांच्या सोयीनुसार वरती येणार, सामान घेऊन खाली जाणार. हा तिकडे अजून एक कणगा आहे बरोबर ना? हा एक कणगा आहे. इथे पूर्ण तुम्हाला पेटी दिसेल. मला वाटते जवळजवळ 7-8 पेट्या आपण पाहिल्या असतील आतापर्यंत. शेवई करायचा आहे याच्यामध्ये, शेव याच्यावर पीठ टाकायचं. ओके. जाळी आतमध्ये, आताच्या आधुनिक भाषेमध्ये आपण नूडल्स म्हणतो. आतमध्ये जाळी आहे, आतमध्ये जाळी आहे. थोडं जवळ आपण दाखवू शकतोस का? आतमध्ये जाळी आहे. याच्यामध्ये पीठ टाकलं आणि वरून दाबलं का खाली शेवई नूडल्स. खाली मग खोले ठेवले जायचे नूडल्स. आताच्या भाषेमध्ये नूडल्स. हो खूप छान. जिथे होतं तिथे आपण ठेवू. आणि इथे सुद्धा तुम्हाला एक मुजी दिसेल. चिनी मातीचं भांड याच्यावर आहे. हे आईस्क्रीम ठेवण्यासाठी. हे ओके. म्हणजे बघा आईस्क्रीम ठेवण्यासाठी तेव्हाच्या काळापासून हे कुटुंब हे वापरत होतं. म्हणजे तेव्हा सुखवस्तू कुटुंब किती छान असेल. आणि प्रत्येक सुविधा या कुटुंबामध्ये आहेत. सोबत शिडी आहे जी तुम्ही ज्याच्याद्वारे वर चढू शकता. हे काय अंकल? आम्ही पिढे म्हणतो, आपण पिढे म्हणतो बरोबर? पिढेच आहे ना? आमचं चक्कीचं चाक आहे. त्यांच्या खालचं चक्कीचं चाक. त्यावेळेला चक्की होती आमची. गिरणी. हा ओके. म्हणजे किराणा मालाचं दुकान सुद्धा होतं. कपडा दुकान. म्हणजे भात गिरणी तुम्ही जी म्हणता. म्हणजे भात पिठाची काहीतरी होती. ओके ओके. त्याचं हे जात आहे. खूप वजन आहे. हे पीठ आहे ना बरोबर ना? पानवेलीचा व्यवसाय तुम्ही करायचा आहे? पानवेला बसायला. मी ऐकलं की पानवेलीसाठी ज्या बाया यायचं त्यांना हे पिढे वापरून मग ते पानं टोपलीमध्ये लावली जायची. तर ही पिढं अजूनही काही घरामध्ये तुम्हाला दिसतील. हे आईस्क्रीमचं हे आहे. तिथे सुद्धा तुम्हाला चौकट दिसतील. ही साईज बघा किती मोठी आहे. ही मुजी आणि वरची लग्नामध्ये विंदल बिंदल करायचं. चौकड्यातला विंदल मी खाल्ला नाही. मला वाटते मला करायचं आहे आणि मी करणार आहे. वरती काहीतरी फ्रेम आहे तुम्हाला दिसेल. कम्युनियनचा सर्टिफिकेट आहे. खालती नाव नाहीये. त्याच्या पुढे आपण आपल्या बॉम्बे तिथे जाऊन काढलेले फोटो. म्हणजे मला वाटतं 50-60 वर्षापूर्वीचं. नक्कीच. मग त्यावेळेला सुद्धा म्हणजे डिझायनिंग केली जायची. याच्यावर तुम्हाला 70 वर्षापूर्वीचा फोटो आहे. फ्रेम एकदम मजबूत आहे. याच्यावरच लक्षात येतं की हा फोटो किती जुना आहे. ही मोरली असेल बरोबर ना? मोरली मातीचं झाकण. हे मातीचं झाकण आहे. मोरली आहे. मला खूप असा खजिना इथे मिळालेला आहे ज्याला आपण गुप्तधन सुद्धा म्हणू शकतो. आठवणीमध्ये घेऊन जाणारा. इथे सुद्धा तुम्हाला पुन्हा लाकडी लाटाचे दाते पाहायला मिळतील जे खूप विस्मृतीत गेले आहेत आणि या कुटुंबाने जपून ठेवले. खूप छान. जर तुम्ही पाहिलं तर काचेचे तावदानं तुम्हाला दिसतील. कौलामध्ये काचा बसवला. याचा उपयोग कशासाठी अंकल? झरोके. म्हणजे पोटमाळ्यावर तेव्हा लाईटची सुविधा नसेल. तर जवळजवळ जागोजागी तुम्ही छान असे झरोके पाहू शकता. 1-2 मोजू शकत नाही. अगणित आहेत. 15-20 असतील. जरा पुढे येऊया. इथे जर पाहिलं पुन्हा राहटाचे दाते. हे छोटे काहीतरी आहेत. हे काय खुंटी आहेत? उराळ्या म्हणजे काय? कुराळ्या म्हणजे उराळ्यामध्ये राठाचे भांडे लावतात ना, त्याला अडकवण्यासाठी या अशा बांधायच्या. भांड्या म्हणजे छोट्या भांड्या पाणी मडकी. ओके. त्याच्यामध्ये बांधण्यासाठी या उराळ्या असतात. ओके. त्याला माळ असायची. माळ. आणि माळीला या एक माळ याची बनवली जायची आपल्या केळीची आपण ठाटे म्हणतो त्याला आपल्या भाषेमध्ये. ओके. आणि त्याच्यावर उराळा वापरायचे. मला वाटते नारळ पाडण्यासाठी दोरखंड असेल. ओके. ही मोठी पेटी आहे. सगळ्यात मोठी पेटी मला वाटते घरातली दिसेल. अजून एक तिथे तुम्हाला पेटी दिसेल. ही सगळ्यात मोठी आहे. हा ही छोटी आहे. त्याच्या कड्या पहा उचलण्यासाठी. त्याला चाका आहेत. हा ओके. लाकडी चाका तुम्ही पाहू शकता. ही मुजी त्याला पण चाका आहेत. ओके. ही चाकं लगेच लक्षात नाही आली पण ही चाकं आहे. तिथे हँडल असेल बहुतेक. ते तुटलेलं आहे. पाणी घालण्यासाठी झारी किंवा जार आपण म्हणू शकतो.
ही फरी चहा. ओके, चहाची किटली सुद्धा म्हणू शकतो. ही फरी आहे. फरी म्हणजे काय अंकल? फरी म्हणजे भात मोजायची. ओके, एक फरी 2 फरी असं. भात मोजायची. आणि एक टिपरी असायची भात मोजण्यासाठी. ही छोटी फरी आपण एक फरा बोलला का 2 दिले की 1 फरा व्हायचा. ओके, असं 2 दिलं की 1 फरा. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं खालचा भाग नाहीये, पण इथे तुम्हाला एक हँडल दिसेल, या बाजूला हँडल नाहीये. असे 2 फळ दिले, 2 का 3 का पूर्ण अखंड जात आहे. खालचा भाग आहे. हा, आपण आजूबाजूचं हे काढूया. खालचं जात आहे, वरचं जात आहे. इथे एक दांडा बसवला की जाते फिरणार आणि पीठ बाहेर येणार. आपल्याला सिल्वेस्टरकडे खूप छान अशी माहिती दिली, ही सफर घडून आणली. त्याचबरोबर या जुन्या घराच्या सदस्यापैकी एक सदस्य अजून आपल्यासोबत आहेत, राजन कोयलो अंकल, जे रमिदी पॅरिशमध्ये अनेक वर्ष बासरीवादन करायचे. KM हॉस्पिटलमध्ये त्यांनी जवळजवळ 34 वर्ष सेवा दिली. ओके, आणि उत्कृष्ट बासरीवादक म्हणून त्यांची सगळ्या वसईच्या परिसरामध्ये ख्याती आहे. ते आपल्याला त्या घराविषयीच्या जुन्या आठवणी सांगतील. जेव्हा तुम्ही इथे लग्न कार्य भरपूर झाले असतील बरोबर अंकल, तर त्यावेळेला समोर मंडप पडला जायचा. ओके, तर त्यावेळेला जे तेदेव गायला जायचं त्याच्याविषयी तुम्ही काय सांगतील? जेवणावर उठल्यानंतर. ओके, तर जेव्हा जेवणावर पंक्ती उठायच्या, जसं सिल्वेस्टरकडे आपल्याला माहिती दिली, एक पंगत उठली की दुसरी पंगत बसायची, आणि मग शेवटची पंगत उठली की देवाचे आभार करण्यासाठी किंवा हा सुंदर सोहळा संपन्न झाल्यानंतर देवाचे आभार करण्यासाठी लॅटिन भाषेतला तेदेव हे गीत गायलं जायचं, जे आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये दुर्मिळ आहे किंवा जाणकार सुद्धा कमी आहे. कोण गातच नाही बरोबर. शब्द किचकट आहे. शब्द किचकट आहेत. आपण एक त्याची चल पण ऐकणार आहोत. Te Domines confiteno, te eternum Patre, omnis terra vere rato, tibi omnes angeli, tibi celi et universes potes, tates, tibi cherubim et seraphim, incissalibili vace proclama santo. तर अतिशय भारदस्त आवाजात त्यांनी हे गायन केलेलं आहे. 150 वर्षापूर्वीचा कला संपन्न, शिक्षणामध्ये प्रगती करणारा आणि त्याच्यानंतर राजकीय आणि सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपला ठसा उमटवणारा हा गोतावळा. या गोतावळ्याचं हे सुंदर असं विस्तृत घर आपण पाहिलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.